दादा बस बस, इथे इथे डाव्या त्याला थांबवा. हा किती झाले? बस का दादा, लाजवताय का? तुमच्याकडनं कसे पैसे घेणार? तुम्हाला माहितीये का, कालच्या शाळेसाठी तुम्ही कष्ट सोसलेत ना, ही माझी पण शाळा आहे. माझे पोर पण त्याच्यातच शिकतात. हे बघा, असं तुम्ही नाही नका म्हणून. अहो, तुम्ही कष्ट घेतलेत त्यासाठी. हे घ्या साहेब, तुम्ही आमच्यासाठी जे कष्ट घेतलेत ना, त्याची किंमत नाही होऊ शकत. तुमच्यासारख्या देव माणसाकडनं जर पैसे घेतले ना, पाप लागेल मला. अहो कसलं पाप त्या? तुम्ही मदत केली मला, इथपर्यंत सोडलं. हे घ्या. नाही साहेब, मी कधी पण मला आवाज द्या, कधी पण तुमच्यासाठी हजर राहील. चला येतो मी. अहो दादा ऐका ना. नाही, येतो मी. दादा आजपासून ही कंपनी आमची झाली. मामरे साहेबांनी स्वतः ही कंपनी आम्हाला विकली आहे. त्यामुळे या कंपनीच्या नव्या मालकीनबाई आम्ही आहोत. नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर. काय एवढाच काय तो बदल? बाकी सगळं तसंच आहे. सूर्य पश्चिमेला उगवल्यागत थोबाडा का केलेत तुम्ही? तुमचं काम तेच, पगार तोच, माणसं तीच, फक्त मालक बदललेला आहे. नोकर आहात, नोकरासारखं राहायचं. आम्ही वेळेवर पगार देणार तुम्हाला, स्वतःच्या हाताने पगार देणार. कुणाचे नोकर आहात? आमचे. लायकीप्रमाणे पगार मिळणार, म्हणजे जो जितकं काम करेल तसा त्याला पगार मिळणार. आणि काही जणांचं कसं असतंय ना, ते स्वतःची मालकगिरी सोडायलाच तयार नसतात. स्वतःचे नियम बनवतात. आम्हाला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हे नाही करणार, ते नाही चालणार. हे असं सगळं आता आम्हाला चालणार नाही. आता आम्ही सांगू तोच नियम आणि आम्ही सांगू तोच कायदा. काही लोक विसरत आहेत की कंपनीतले कामगार हे फक्त नोकर नसतात. ते असतात म्हणून कंपनी असते, ते असतात म्हणून मालक लोक असतात. मामरे, माझा जीव गेला तरी चालेल, मी या बाईची चाकरी नाही करत. दुसरं कुठलंही काम करेन, या बाई समोर मी मान झुकवणार नाही.
अरे आलास अर्जुन, तू असा? अरे 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 युनिफॉर्म घालून गेलतास ना? मग असं कसं काय परत आला? ओय, अरे तुझ्याशी बोलतेय मी. अर्जुन, काय झालंय? ए, तू काय भांडण वगैरे करून आलाय की काय? नाही, पण तू असं भांडण वगैरे नाही यायचा. अरे अर्जुन, अरे ते कपडे घाण झाले म्हणून काय तू ड्राय क्लीनला टाकली का? कशाला अर्जुन? अरे मी आहे ना, मी होते ना धुवायला कपडे. तुला माहितीये ना अर्जुन, आपण कसे दिवस काढतोय. अरे ह्याच्यासाठी पैसे नाहीयेत आपल्याकडे. सॉरी, राहू दे. अरे माझ्या राजा, अरे तुला एवढी चांगली बायको मिळाली आहे, जिच्याकडे वेळ आहे, जिच्याकडे दोन चांगली हात आहे. अरे धुतलं असतं की एकदम मस्त. हा, कशाला उगाच पैसे वायफळ खर्च करायची गरज होती? नाही, तुला माझ्या हातचं काही आवडतच नाही. नशीब माझ्या हातचं जेवतोस तरी. अरे एक सांगायचं राहिलंच की असं पण लेट अवकात असतोस एवढंच. बाबू, आज गाडी एकदम वेगळ्याच ट्रॅकवर वाटतं. नाही म्हणजे ते फालतूगिरी बंद कर तुझी. काय बालिशपणा लावलाय हा? वेग लागले का तुला? असं नेहमी ऐकायची सवय झाली होती ना मला. आज एकदम शांती. अर्जुन, काय झालंय? काय झालंय याला? असं का वागतोय? सावी, काहीतरी गडबड आहे. हा, आल्या वहिनी. वहिनी दादा बरोबर आता तुमच्या विषयीच बोलत होतो. काय कमाल आयडिया काढली तुम्ही. खतरनाक विषय खोल आहे वहिनी. हे काय? अहो पेढ्या बेड्या घेऊन यायचं ना तोंड गोड करायला. मोकळ्या हाताने चालाय रे, याला काय अर्थ आहे? भाऊजी, इथं आमचं तोंड कडू झालंय. आणि जरा दम खाऊ देता का आम्हाला? आधीच डोकं फिरलंय आमचं. वहिनी, काय झालं? कंपनीत काय झालंय काय? मी तर म्हणलं त्या अर्जुनाचं थोबाड बघण्यासारखं झालं असेल. तुम्ही येऊन ते सांगाल. तुम्ही डोक्याला हात लावून बसलाय. वहिनी, भाऊजी काय झालं नाही हे विचारा आम्हाला. त्या अर्जुनने कंपनीत सगळ्यांसमोर आमचा अपमान केलाय. म्हणजे आजपासून ही कंपनी आमची झाली. हे नाही करणार, ते नाही चालणार, हे असं सगळं आता आम्हाला चालणार नाही. आता आम्ही सांगू तोच नियम आणि आम्ही सांगू तोच कायदा. माझा जीव गेला तरी चालेल, मी या बाईची चाकरी नाही करणार. या बाई समोर मी मान झुकवणार नाही. करागत अवस्था झाली त्या अर्जुनाची आणि त्याची ही हिंमत.
असं काहीतरी केलं पाहिजे, त्याची सगळी मस्ती उतरली पाहिजे बघा. तुम्हाला काय झालं हो फिरी फिरी हसायला? स्वतःच काही करायचं नाही आणि आम्ही केलं तर त्याच्यावर दात इचकायला तेवढे मोकळे. सॉरी सॉरी. तुम्हाला सॉरी नाही म्हणत आहे, मी स्वतःला सॉरी म्हणतोय. कारण मी ठरवलं होतं तुमच्या या फालतूगिरीमध्ये स्वतःचं नाक खुपसायचं नाही. मग ते खुपसलं ना. खरं तर बिनकामाची डोकी वापरली की असंच होणार. त्याच्यामुळे तुमच्या या लढतरीमध्ये पडायचं नाही असंच मी ठरवलं. आणि मला काय एवढीच काम आहेत का? मला खूप महत्वाची काम आहेत. चला येतो. एवढी काय महत्वाची काम होतं तुम्हाला? नंदा, मी फक्त बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. वेळ आली की सगळं कळ. हा बरं बलराम, त्या प्रदीपचं पुढं काय केलं तुम्ही? काय केलं म्हणजे? म्हणजे आता कुठे आहे तो? त्या गोडाऊन मध्ये तुमच्यासोबत तुम्ही ठेवला होता ना त्याला. हो, पण तू हे सगळं का विचारतोय ते आधी सांग. आणि त्याच्याकडे तुझं काय काम आहे? अरे कवटेकर साहेब, तुम्ही आज आमच्या दुकानात? या या या. हे पिंटू, साहेबांसाठी चहा आण रे. नाही नाही, चहा नको. मी ना कामासाठी आलो होतो. तुमच्याकडे काम मिळू शकेल का? काय साहेब, गरिबाची चेष्टा करता का? मला ना खूप गरज आहे कामाची. तुमच्याकडे काही काम असेल तर बघा ना. साहेब, तुम्हाला काम द्यायचं म्हणजे आधीच्या माणसांना कमी करावं लागणार. त्याच्या पोटावर पाय येईल सर. सॉरी, माफ करा साहेब. थँक्यू. काय झालंय आज? असं का वागतोय हा? अचानक आला काय, गेला काय? तिकडे याच मालकांचं किंवा दुसऱ्या कोणाचं एकमेकात वाजलं तर नसेल ना? वहिनी साहेब, तुम्ही? मी तुमच्याचकडे येत होतो घरी. हो का? थोडं बोलायचं होतं. अर्जुन साहेब कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय. अर्जुन आता घरी आलेला, कपडे घातले आणि बाहेर निघाला. कुठे गेला, काय झालं काहीच मला माहित नाही. त्याचाच पाठलाग करत इथवर आलीये मी. नक्की काय झालंय तुम्हाला माहित असेल ना? सगळा गोंधळ झालाय. अर्जुन साहेबांनी आमच्याकडचं काम सोडलंय. काय? अर्जुनने काम सोडलं? तुमच्याकडे काम असेल तर सांगाल का? म्हणजे मी काही करायला तयार आहे. काय साहेब, हे बोलून लाजवत आहे मला. अहो, या गरीबाच्या गाड्यावर कसलं आलंय काम तुमच्यासाठी? अहो, तुम्ही मनात आणलं तर असे कित्येक गाडी स्वतः विकत घेणार. आता ती परिस्थिती नाही आहे. माफ करा साहेब. हे बघ, कवटेकर इंडस्ट्रीचे मालक अर्जुन कवटेकर. हे काय असं काम मागत फिरताय? यांना काय गरज पडली बरं? हे तर कित्येक लोकांना काम देतात. तेच काही कळेल ना. माया ती समजली ती.
मरायला गेलाय हा येडा आता. प्रदीप दादा, प्रदीप दादा, घाबरू नका, घाबरू नका. मी आहे, मी. भूक लागली आहे का तुम्हाला प्रदीप दादा? घ्या, पेढा आहे, पेढा आवडतो ना तुम्हाला? शाबास. तुम्ही मला नाही ओळखलत का? मी विद्याधर, कवठेकरांचा विद्याधर. अहो असं काय करताय तुम्ही? आमच्या भीमा सदन मध्ये आला होतात, भीमाबाईंच्या वाड्यावर नाही का? त्यांच्या खोलीत आम्ही तुम्हाला घेऊन गेलो होतो. त्यांचा फोटो होता, तुम्ही रडत होतात खूप त्यांच्या फोटोकडे बघून. तुम्हीच नाही का आम्हाला बाळासाहेबांची आणि भीमाबाईंची गोष्ट सांगितली होती? बाळासाहेब खोपडे तुमचे मालक. आणि अहो तुमची ती भीमाताई, भीमाताई मी तुझं ऐकू नाही का रे? ताई मला माफ कर. काही कोणी काही विचारत नाहीये तुम्हाला, तुम्ही कोणाला काही सांगायचं नाही. मी आहे तुमच्या सोबत. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मला खरंच कामाची गरज आहे. हे बघा, फार पगाराची अपेक्षा नाहीये माझी, खरंच माफ करा सर. खरंच काम नाही. हे तिरसट, काय मॅटर आहे? कसला मॅटर? तू इथे का आलीस? का आली म्हणजे? माझ्या हिरोला भेटायला आली. या हिरोची ना सगळ्यात मोठी फॅन आहे आणि आता तर त्याच्यापेक्षा पण बिग फॅन झाली. कसलं भारी असं रे तिरसट. म्हणजे त्या नौकरीला असं लाथ मारून आलास ना तू? हा, मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. हा, आवडला. मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. हा, तुला कोणी सांगितलं? आंबरे, तू घरातनं बाहेर पडलास ना तेव्हा शोधत आले होते तुला. तोवर निघून गेला होतास. काय पण म्हण, आवडलंच आहे मला तुझं हे. जिथे आपल्याला किंमत नाही तिथे अर्जुन कवटेकर थांबत नाही. बरोबर केलंस तू एकदम तिरसट. अरे नको ती चाकरी करायला त्यांची, आपण दुसरं काही काम करू. पण आज तुझ्यामुळे पूर भरून आला एकदम. असं होय? आय लव्ह यू तिरसट. ए का हसायला? माझ्या नवऱ्याची पप्पी घेतीये, तुमच्या नाही. तुझा मला काम आहे. ए जाणारच आहे, पण एकटी नाही, तुला घेऊन जाणार आहे. मला माहिती आहे ना नवीन नोकरीच्या शोधात आहेस ना. ही नोकरी काय मिळत राहील रे, पण आधी आपण सेलिब्रेट करूयात.